मेरा छोटा सा परिवार बरसे खुशियों की बहार। मेरा छोटा सा परिवार बरसे खुशियों की बहार। यही आरज़ू है, ओ यही आरज़ू है सबको एक साथ रखना। यही आरज़ू है सबको एक साथ रखना। प्रभु तेरी कृपा हम पर यूं बरसाते रहना। 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 चांद जैसा बेटा मेरा बेटिया है लक्ष्मी सी। बेटिया है लक्ष्मी सी। ममता की मूरत ऐसी संगिनी है मेरी जी। ममता की मूरत ऐसी संगिनी है मेरी जी। यही आरज़ू है, ओ यही आरज़ू है सबको एक साथ रखना। यही आरज़ू है सबको एक साथ रखना। प्रभु तेरी कृपा हम पे यूं बरसाते रहना। 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 सर्व आराध्य ग्रामदैवत साडेसाती मुक्ती पीठ श्री शनेश्वराच्या चरणी वंदन करतो आणि आजच्या या आदरणीय निकम सरांच्या सेवापूर्ती सोहळ्याला सुरुवात करतो। आमचे ज्येष्ठ सहकारी आपल्या सर्वांचे आवडते क्रीडा शिक्षक दादासाहेब संजय पोपट निकम म्हणजे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। सर्वांचं सणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते। पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते। तेव्हा आजच्या या निरोप सोहळा म्हणजे आज संपणारी निकम सरांसाठी उज्ज्वल भविष्याची पहाट ठरावी असं आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः त्यांना शुभेच्छा देतो। आजच्या या सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो। आणि कुठलाही कार्यक्रम म्हटला
पदाची अध्यक्ष पदासाठी सूचना मांडली, त्याला सर्वांच्या वतीने मी अनुमोदित करतो. सादर करावं. मार्केट कमिटीचे माजी सभापती आणि आमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आदरणीय डॉक्टर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं शब्दसुमनाने तिला मान देऊन तुम्ही सर्वच आमच्यासाठी अतिथी आहात आणि म्हणून तुमचं स्वागत आणि सत्कार करणाऱ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी स्वागत गीत गाऊन सर्वांचं स्वागत करायचं. हीच मराठी तिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवाने तलवार घासली याच मराठीवरी. हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे, या मातीवर दीप पेटवा चला भविष्याकडे.
परंतु काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, कारण अतिथी देवो भव ही आपली संस्कृती असते आणि म्हणून आपल्या या संस्कृतीनुसार परिवाराच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब इक्बालचा स्वागत आणि सत्कार करावा। स्वागत असताना, सत्कार होत असताना टाळ्या सुरू राहिल्या पाहिजे। त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, मार्केट कमिटीचे माजी सभापती आणि आमच्या साधना परिवारावर ज्यांचं नेहमीच प्रेम असतं आणि आमच्या साधना परिवाराच्या पाठीमागे नेहमीच गंभीरपणे उभे असतात असे आदरणीय बापूसाहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी पुन्हा एकदा मी आमच्या प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी बापूसाहेबांचंही स्वागत आणि सत्कार करावा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, निकम सरांचं गाव आपल्याला माहिती आहे, वैंदान। निकम सरांचं गाव वैंदान आहे आणि वैंदानाचे आमचे एक ज्येष्ठ सहकारी ज्यांना सेवानिवृत्त होऊन मला वाटतं 15 वर्ष झालेले असतील, 18 वर्ष झालेले, परंतु त्यांच्या तब्येतीकडे जर बघितलं आपण तर त्यांनी म्हणजे 75+ झालेले आहेत असं आपल्याला वाटणार नाही, असे आमच्या नंदुरबार तालुका विधायक समितीतील सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय विके दादा यांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय आभार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। प्रेम करणारी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याच्यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातली मंडळी आहेत। आता ज्यांचं आगमन झालं ते पंचायत समितीचे माजी सदस्य गोटू अण्णा यांचा स्वागत आणि सत्कार आदरणीय मुख्याध्यापकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांच्या सोबतच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सत्कार विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कुंदनपाळी सरांना मी विनंती करेन की त्यांचाही आपण आपल्या साधना परिवाराच्या वतीने सत्कार करावा। आदरणीय तात्या आणि बापूसाहेब गावकऱ्यांचा किंवा महनीय व्यक्तीचा सत्कार आपण केलेला आहे। या सत्कारासोबतच वर्षभरामध्ये आमच्या शाळेमध्ये जे विविध कार्यक्रम राबवले जात असतात त्या कार्यक्रमातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही झाला पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कारण व्यासपीठ उपलब्ध आहे, आपल्यासारख्यांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत। महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था यांच्या मार्फत अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षा घेतली जात असते आणि या परीक्षेला आमच्या शाळेतून दरवर्षी भरपूर विद्यार्थी सहभागी होतात, भरपूर विद्यार्थी मेडल आणि पदक प्राप्त करत असतात। अशाच काही पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा
आपल्या हस्ते आम्ही सत्कार करू इच्छितो आणि म्हणून याच्यामध्ये प्रथम क्रमांकाने आलेली निलिमा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन अशी मी बापूंना विनंती करतो. पुढचा विद्यार्थी आहे गीतेश महेंद्र पाटील. आदरणीय विकेदारांना मी विनंती करतो की त्यांनी शुभ हस्ते गीतेशचा सत्कार करावा. सत्काराचा स्वरूप आहे मेडल, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र. गीतेश महेंद्र पाटील. त्यानंतर पुढचा सत्कार प्रशांत सुखदेव पाटील इयत्ता 10वीचा विद्यार्थी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तात्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रशांतचा सत्कार करावा. या सत्काराचं स्वरूपही तेच आहे मेडल, ट्रॉफी आणि निकम सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मनीषाचा सत्कार आणि स्वागत करायचे. त्यानंतर अशा या मातेचाही आपल्या साधना परिवाराच्या वतीने सत्कार करणं हे आमचं उचित कर्तव्य समजतो आणि म्हणून आमच्या ज्येष्ठ सहकारी श्रीमती कासार मॅडमांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचंय आणि निकम सरांच्या मातोश्री गंगा भागीरथी सुभद्रा आई यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. करणार नाही आणि म्हणून अशा या आईचा हृदयपूर्वक सत्कार आणि सन्मान आपल्या साधनाने आमच्या सर्वात ज्येष्ठ सहकारी श्रीमती कासार मॅडम करतायत. आपण जोरदार टाळ्या वाजवून या सत्काराला दाद द्यायची आहे. त्यानंतर आपण आणि आपल्या गुरुजनांबद्दल निकम सरांबद्दलचा आपले अनुभव आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. सर्वांना माझा नमस्कार. मी निकम सरांबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. निकम सर आम्हाला 5वी पासून शिकवत क्रीडा विषय शिकवत होते. मला 8वी पासून त्यांनी म्हणजे जिल्हा विभाग स्तराला क्रीडा इथं नंदुरबार इथं घेऊन गेले होते. तिथं त्यांनी रनिंग स्पर्धेमध्ये मला भाग घ्यायला लावला होता. तर त्यांनी सांगितलं की बाबा जितकं पडतं तितकं पड, नाही जर वाटलं तर बसून घ्यायचं बाबा. नंतर सरांनी परत 8वीमध्ये मला त्यांनी माझं नाव नोंदून घेतलं. 8वीमध्ये आम्ही कबड्डी खेळायला गेलो होतो यशवंतच्या ग्राउंडच्या ठिकाणी. आमच्या बरोबर 10वीचे विद्यार्थी होते. मग त्यांनी आम्ही पहिला राऊंड जो होता जिंकून घेतला, दुसऱ्या राऊंडमध्ये आम्ही हारून गेलो. सरांनी सांगितलं की बाबा असं असतं की बाबा जिद्द नाही सोडायची बाबा, जेव्हापर्यंत होतं तोपर्यंत करायचं.
नंतर नाही झाला तरी पण पुन्हा एकदा परत प्रयत्न करायचा. सरांनी अजून आम्हाला क्रीडा विषयामध्ये खूप छान शिकवलं. तर सर जेव्हा आम्हाला पीटीचा तास जायचा तेव्हा ग्राउंडवरती घेऊन जायचे. आम्ही सरांना सांगायचो सर बाहेर चला बॉल. सर सांगायचे ते शांत बसा बॉल घेऊन जाणार. बाकीचे विद्यार्थी जास्त म्हणायचे सर ए चिंगणी असं बोलून त्यांना शांत करायचे. सर आम्हाला घेऊन गेले तेव्हा आम्हाला सांगायचे की सर आम्हाला उभा खो खो बैठी खो कबड्डी असे विविध खेळ खेळवायचे. असे बोलून माझं दोघं हे उत्स्फूर्त असतं, त्याच्यामुळे काही लाजायची गरज नाही. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले गुरुजन व मित्रमैत्रिणींनो, मी आज निकम सरांबद्दल जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. जेव्हा आम्ही 5वीला आलो तेव्हा सरांचं नाव आम्हाला माहिती नव्हतं. सरांना आम्ही सुट्टीवाले सर बोलायचो. सरांना सुट्टीवाले सर बोलायचो. सर नेहमी आम्हाला कधी पण चांगलं सांगायचे. जेव्हा सुट्टी व्हायची तेव्हा आम्ही बॅग घेऊन सर्व मैत्रिणी घरी जायचो तेव्हा सर आम्हाला घरी जाऊ द्यायचे नाही. सरांनी कधी पण आम्हाला चांगलं सांगितलं. सरांनी सूत्रसंचालन कवायत हे तास पण खूप सांगितले. सरांचा खूप कडक आवाज होता. एवढं बोलून मला 2 मिनिटं संपले. ध्वजारोहणाच्या वेळेला निकम सरांचा आवाज इतका कडक असायचा की आम्ही एकदा गावामध्ये जेव्हा सर्व पुढाऱ्यांच्या सोबत गेलो तेव्हा त्यांनी जाहीरपणे निकम सरांचं कौतुक केलं की निकम सर म्हणजे अतिशय पहाडी आवाज असलेला व्यक्तिमत्व. आणि म्हणून आपल्या संस्थेचे जे संचालक आहेत संतोष आबा यांनी जाहीरपणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या सत्कार मूर्ती आदरणीय श्री निकम सर, सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आपल्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री निकम सर आज सेवानिवृत्ती होत आहे. त्या निमित्ताने मी माझे विचार व्यक्त करीत आहे. कृपया आपण शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. मी इयत्ता 5वी पासून या शाळेत आली. तेव्हापासून निकम सर या शाळेत आले. माझ्या येण्याच्या आधीपासून निकम सर या शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करत होते. शालेय परिपाठ असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्याची सुरुवात निकम सरांच्या सूचनेनुसार होत होती. पटांगणावर रांगा लावणे, विविध खेळ शिकवणे, कवायतीचे विविध प्रकार, सूक्ष्मजीवांचे व्यायाम अशा या निकम सर आम्हाला शिकवायचे. आम्हाला शिस्त लावायचे. मधल्या सुट्टीत सरांनी सिटी वाजली की जावं, त्यांचे उत्तम आरोग्य लाभो अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. धन्यवाद. याला म्हणतात मनोगत. आपल्या मनातून व्यक्त झालेले उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले विचार. आणि निकम सरांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, निकम सरांच्या बाबतीमध्ये आम्हाला सर्वांना अनुभव आहे. निकम सर आमचे सर्वात ज्येष्ठ सहकारी आज सेवानिवृत्त होत आहेत. पण निकम सर हे प्रत्येकालाच आपल्यापेक्षा सर्व लहान व्यक्तींना, कोणाला बापू, कोणाला दादा, कोणाला आबा या टोपण नावाने हाक मारायचे. आणि अजून एक विशेष सांगावं असं वाटतं की आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींना निकम सर अगदी तोंड भरून ताई या नावाने हाक मारायचे. आणि असं हे प्रेमळ व्यक्तिमत्व आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे. यानंतर निकम सरांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा आपण आता आयोजित करणार आहोत. यासाठी प्रथमतः निकम सरांवर प्रेम करणारे जे नातेवाईक असतील, जे आप्तेष्ट मंडळी असतील, जे निकम सरांना सत्कार करू इच्छितात, शुभेच्छा देऊ इच्छितात, त्यांना मी आमंत्रित करतो. नाव न घेता त्यांनी पुढे यायचंय आणि निकम सरांचं स्वागत आणि सत्कार करायचंय. मित्र परिवार, आप्तेष्ट मंडळी ज्यांनी सत्कारासाठी, स्वागतासाठी काही वस्तू आणलेल्या असतील, काही आणलेलं असेल तर निसंकोचपणे आपण या ठिकाणी येऊ शकता आणि निकम सरांचा सत्कार करू शकता. फोटो काढले फोटो नंबर
फोटो काढून घेता तुमच्याकडे बघतात ते जास्त फोटो निघाला का मला टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. टाळ्या वाजण्याचे 2 फायदे म्हणजे तुम्हाला गेला मोबाईल टाळ्या ना अशा टाळ्या वाजायचे हे बघा. एक दो 1 2 3 1 2 1 2 3 1 2 1 2 3 अशा टाळ्या वाजत राहायच्या आता. एक दो 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 निकमकरांवर प्रेम करणारे सगळे आप्तेष्ट मंडळी, नातेवाईक निकम सरांच्या विनंतीला मान देऊन आपल्या या सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी उपस्थित आहे. स्वतःहून पुढे येऊन निकम सरांचा सत्कार करायचा आहे. निकम सरांवर प्रेम करणारी सर्व आप्तेष्ट मंडळी, मित्र परिवार, नातेवाईक सर्वांचं या साधना परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण निकम सरांविषयी आपलं प्रेम, निकम सरांविषयीचा आपला आदर सत्कारातून व्यक्त करावा असं मी विनंती करतो. एक दो 1 2 1 2 1 2 1 2 1 2 टाळ्यांचा आवाज मोठा असला पाहिजे. बोललं नाही तरी चालेल. 1 2 जोपर्यंत सत्कार सुरू आहे तोपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. जोपर्यंत सत्कार सुरू आहे तोपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. टाळ्या वाजण्याचे फायदे सांगू तुम्हाला आणि सांगू का नको नको. टाळ्या वाजण्याचा पहिला फायदा आपल्याला आपल्या शरीरासाठी, आपलं शरीर अतिशय उत्साही असतं, निरोगी असतं.
सत्कार सोहळा आपण बघत असतो. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त सत्कार सोहळे बघितलेले असतात. सत्कार सोहळ्यालाही एक वेगळेपणा असतो. काही लोकांच्या सत्कारासाठी डीजे लागतो आणि काही लोकांच्या सत्काराला कोणाला तरी बळजबरी उठवावं लागतं. असे सत्कार त्याचा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे आणि म्हणून या सत्कारातून एकच आपल्या लक्षात येतं की निकम सरांचा प्रेमळ स्वभाव, सर्वांप्रती असलेलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी निकम सरांच्या काही भरलेल्या आहेत आणि म्हणून हा सत्कार सोहळा सेवापूर्तीचा कार्यक्रम अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये संपन्न होत आहे. हे निकम सरांचे भाऊ आहेत. निकम सर मोठे भाऊ शेती करतात. अतिशय प्रामाणिकपणे मेहनतीने शेतीचा व्यवसाय सांभाळतात आणि निकम सर त्यांना अनमोल अशा प्रकारचं मार्ग अशीच अपेक्षा करतो. सर सर्वांना विनंती आहे की जर कोणाचा सत्कार राहिला असेल तर सर्वात शेवटी आपण कार्यक्रम झाल्यानंतर तो सत्कार ठेवू. कारण आमच्या साधना परिवाराचाही सत्कार आम्ही शेवटच ठेवलेला आहे आणि म्हणून सर्वांना विनंती आहे, कारण वेळेचं महत्व लक्षात घेता जर कोणाला सत्कार, सेवानिवृत्ती हा माणसाच्या जीवनातला एक महत्वाचा सोहळा. आपल्याला आनंद केव्हा होतो मला सांगा तर? सर्वात जास्त आनंद केव्हा होतो? जेव्हा आपल्याला काहीतरी नोकरी लागते, जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभे राहतो, 2 पैसे कमवतो, तेव्हा आपल्याला सर्वात जास्त आनंद होतो. आणि नोकरी करत असताना जर आपण विचार केला तर सेवानिवृत्तीचा सोहळा हा त्याही पेक्षा आनंदाचा सोहळा असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मला तरी वाटतं की सेवानिवृत्तीचा हा सोहळा हा सगळ्यात आनंददायी आणि भावनिक अशा प्रकारचा सोहळा असतो. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण असंख्य अशा प्रकारचे कर्मचारी बघतो की ज्यांच्या नशिबी कदाचित दुर्दैवाने हा सोहळा पाहण्याचे भाग्य लाभत नाही. आणि म्हणून निकम सर आपण खऱ्या अर्थाने अतिशय सुदैवी आहात. कारण आपल्याला परमेश्वराने सुदृढ अशा प्रकारची शरीरयष्टी दिली आणि इथपर्यंतचा आपला प्रवास सुखकर केला. याचा पुढचाही प्रवास आपला निश्चितपणे सुखकर होईल. यानंतर मजा करतच असतो दोघांची. निकम सरांची व्याई आहे ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू इच्छितात. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान झालेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तात्यासाहेब, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब सयाजीराव मोरे, सर्व आपले नातेवाईक मंडळी आणि आज ज्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम होत आहे असे माझे जवळचे मित्र, व्याही सहकारी आदरणीय निकम सर. निकम सरांबद्दल जेवढेही बोललं तेवढं खूप कमी आहे. कारण की एवढा गोतावळा आणि एवढे लोक आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जवळजवळ मला 10 वर्ष येऊन गेल्या शाळेमध्ये, तर एवढे रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला किंवा सेवापूर्ती कार्यक्रमाला एवढी गर्दी कधीच बघितली नाही होती. आणि हा त्यांचा आपुलकीचा सोहळा असं वाटतंय. कारण की त्यांच्या सोबत आज त्यांची मातोश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मोठं केलं, नोकरी लावली आणि तीच आई
आपल्या मुलाचा सेवापूर्तीचा सोहळा आपल्या डोळ्यांनी बघते, हे मोठं सौभाग्य. निकम सरांबद्दल जेवढंही बोललं तेवढं कमी आहे, पण निकम सरांचा एक अनुभव सांगतो की जेव्हा आम्ही 2018 मध्ये सहलीला गेलो होतो, निकम सर आणि मी, निकम सर रात्रभर मुलांना सांभाळण्यासाठी रात्रभर झोपायचे नाही. ते मला नेहमी म्हणायचे सांभाळावं लागलं म्हणून झोपू नको. मला बी त्यांनी एक तासावर जाताना त्या ठिकाणी एकदम म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो त्यांच्या अंगावर नेहमी उभारी असायची. तर कधी त्यांनी काम चुकारपणा केला नाही. नेहमी त्यांनी मुलांना पटांगणावर किंवा कुठेही त्यांनी बाहेर विभागावर, तालुक्या स्तरावर, जिल्ह्याच्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे नेलेलं आहे आणि नेहमी त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. असेच पुढे आयुष्यभर असेच प्रामाणिकपणे काम करत राहतील. त्यांनी नेहमी आपल्या तरी त्यांनी आयुष्यभर खूप काही कष्ट केले, मेहनत केली. या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यांचे आभार मानतो. जय जय भारत. धन्यवाद सर. त्यानंतर पुढचे शिक्षक आहेत NY बागुल सर. बागुल सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. बागुल सरांनंतर पुढचे शिक्षक. बागुल सरांचं बोलणं झाल्यानंतर देसले सरांचं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आज सेवापूर्तीचा कार्यक्रम आपल्या शाळेचे सेवापूर्ती निकम सरांविषयी बोलायला गेलं तर खूपच आहे. निकम सर मनमिळावू आणि प्रेमळ, नेहमी हसतमुखी आणि सदैव. जय महाराष्ट्र. देसले सर, आपले कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक देसले सर आपलं मनोगत व्यक्त करतात. माजी प्राचार्य आदरणीय तात्या, आपल्या मार्केट कमिटीचे माजी सभापती आदरणीय बापूसो, त्यानंतर साधना विद्यालय, ते आपले सर्वांचे आवडते या साधना विद्यालयाची बुलंद टोप निकम सर, त्यांच्या धर्मपत्नी आईसाहेब आणि त्यांच्या की परक्यांनाही आपलं करतील अशी काही गोड शब्द असतात. शब्द आपल्यापासून दूर जातो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मनाला खंत वाटते. खऱ्या अर्थाने त्यांचं जे कार्य म्हणतात ना की करावे असे करावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करून जावे असे काही दुनियेतून जाताना, दैवर यावा जगात सारा निरोप शेवटचा देताना, क्षण कठोरत्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. खऱ्या अर्थाने आमचे निकम सर आणि त्यांचा आवाज जेव्हाही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली तर त्या गेट पासून तर प्रत्येक भिंतीपर्यंत त्यांचा एक आवाज असा होता की तो आवाज ऐकण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे कान नेहमी आमच्या शब्दात राहतील. नेहमी त्यांचं जे बी कर्तृत्व होतं एक महान होतं आणि त्यांनी केलेलं कार्य पुढेही असंच चालत राहावं. त्यांनी आपलं भावी आयुष्य आपल्या पत्नी परिवारासाठी नेहमी त्यांना द्यावं. शेवटी जाताना एकच सांगतो की सूर्य मावळला तरी प्रकाश रेंगाट असतो आणि सहवास संपला तरी आठवणीचा सुगंध असतो. निकम सर, हम सबकी दोस्ती को कभी दिल से जुदा ना करना, हम सबकी दोस्ती को कभी दिल से जुदा ना करना, जब भी हम सबकी याद आए तो मिलने की दुआ करना. जय हिंद, जय महाराष्ट्र. देसले सर. त्यानंतर महिला प्रतिनिधी म्हणून शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक आदरणीय पूनम पाटील सर, पर्यवेक्षक आव्हाड सर आणि आज आपण सर्वजण ज्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला जमले आहोत असे निकम सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचे पाहुणे मंडळी, विद्यार्थी मित्रांनो, नियत वयोमानानुसार आज जो सोहळा संपन्न होत आहे तो आदरणीय निकम सरांचा. निकम सर आणि आमचा 3 वर्षाचा सहवास आहे. सर आम्हाला लेडीजला तोंड भरून ताई म्हणायचे आणि असाच एका ग्राउंडवर आम्ही बसलो होतो. सरांनी सांगितलं ताई तुम्ही नवीन आहात, काही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आपलं काम आपण प्रामाणिक करत राहायचं. ते मला खूप भावलं आणि सरांबद्दल बोलायचं काय, सर दर शनिवारी मांसपिटीचा तास घ्यायचे. सकाळी किती धावपळ असते आणि आपण आपली एनर्जी कमी झालेली असते, पण सरांकडे बघितल्यावर असं वाटायचं नाही. सर इतकी छान मांसपिटी घ्यायचे की त्यांचा उत्साह इतका असायचा की आम्ही सुद्धा सर्व शिक्षक लोक त्यांच्यासोबत कवायत करायचो. आणि नंतर सरांना विचारलं की सर या वयात सुद्धा तुमचा इतका उत्साह कसा, आम्हाला तर आतापासून बरेच त्रास होतात. सर म्हणायचे की त्यांच्या आईला ते माडी म्हणतात,
माझी माई मला रोज सकाळी एक लाडू हिवाळ्यामध्ये एक लाडू खायला द्यायची म्हणे. मी सकाळी तो खाऊन येतो. म्हणजे त्यांचं त्यांच्या आईविषयी असणारं ह्या वयात सुद्धा प्रेम हे खूप भावलं. परमेश्वर त्यांना उदंड व निरोगी आयुष्य देव. एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद मॅडम. सेवापूर्ती सोहळा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसतं. एक फक्त आठवणीचा ठेवा असतो आणि तोच आठवणीचा ठेवा या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपण उलगडत असतो. जसं निकम सर क्रीडा शिक्षक आहेत तसे आमचे कला शिक्षक AR पाटील सर. कारण कला आणि क्रीडा या दोघही शिक्षकांनी जी प्रत्येक शाळेला गरज असते AR पाटील सर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. आजचे सत्कार मूर्ती ज्यांना आम्ही श्रावण बाळ म्हणायचो, कारण आई वडिलांवरती प्रेम करणारी आता माणसं सापडत नाही. आणि त्या जगात ह्या युगात आपल्या आईला पुढे करून या ठिकाणी त्यांनी जे एक पुन्हा एकदा त्यांचं प्रचिती दिली असे आमचे श्रावण बाळ संयमी व्यक्तिमत्व. आणि वेळ कमी दिल्यामुळे व्यासपीठावरती सर्व नावं न घेता मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्र, कार्यक्रम कसा होतोय किंवा केवढा मोठा होतोय हे महत्वाचं नाहीये. कार्यक्रम अशा व्यक्तीचा होतोय ज्याच्या बाबतीत बोलताना आपल्याला काही खोटं बोलावं लागणार नाही किंवा त्याचं कौतुक करताना आम्हाला काही खोटं सांगावं लागणार नाही. अशा एका व्यक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. म्हणजे अगदी कुठल्याही बाबतीत झालं, अगदी आमच्या मुख्याध्यापकांनाही मान्य करावं लागेल की ते जर लवकर येत असतील तर त्यांना पहिले निकम सर दिसायचे. वेळेच्या बाबतीत तर त्यांच्याकडनं शिकावं असं होतं की शाळेच्या बाबतीत आणि वेळेच्या बाबतीत त्यांनी कधीही उशीर केला असं आम्हाला आठवत नाही. मला जेव्हाही रजा टाकायची राहायची का एक अर्ज माझा इथे ठेवलेला असायचा आणि पहिला फोन निकम सर पोचले का, मग बोला ना काय नाही, बस तो अर्ज काढून सरांना देऊन नवीन सरांना फोन केला. म्हणजे खात्री असायची की पहिले कोण पोचणार आहे. आणि निवृत्तीनंतरची जी गोष्ट आहे, मी आमच्या ताईंना ताई म्हणेल कारण मी माझं सासरवाडी इंदव्याचे असल्यामुळे मी त्यांना नेहमी शालकाचं नातं लावतो. आणि त्यांनी सांगून पण टाकलं पाहुणा आहे आज ना खर्च त्यातनाकडे लागणार म्हणे. म्हटलं चांगलं आहे, ही 20,000 मिळणार होती असं माहित राहिलं असतं ते नातं लावलं नसतं मी आधी. तर ताई तुम्हाला आता या माणसाची सवय करून घ्यावी लागेल. कारण आतापर्यंत अर्धा माणूस घरी होता आणि पूर्ण पगार घरी होता. आता हे उलट होणार आहे. आता पूर्ण माणूस तुमच्याकडे लागला आणि पगार कदाचित अर्धा होईल. अजून झाला नाही पण होईल, त्याच्या 100%. त्यात काही हे नाही. म्हणून आता तुम्हाला सवय करावी लागेल. आणि विशेष करून आमचे सहकारी मित्र निकम सरांना सांगेल की आतापर्यंत आपण अर्धाच दिवस घरी असायचो. 4 तास सकाळी 4 तास संध्याकाळी. आपल्या ह्या पूर्ण आयुष्यामध्ये खूप मोठी साथ तुम्हाला या तुमच्या जीवनसाथीने दिलेली आहे. मला आठवतं योगायोगाने का असेना पण सर्वात जास्त ज्यांच्यासोबत मी सेवा केली ते आहेत निकम सर. वैंदाण्याला 5 वर्ष आणि इथे 10 वर्ष अशी 15 वर्षाची सेवा आमची सोबत झालेली आहे. याच्यात फक्त 4 महिन्याचा खंड बदलीत झाला होता. मी आधी आलो ते 4 महिन्यांनी आले होते. त्याच्यामुळे त्यांचा अगदी पूर्वीपासूनचा सर्व जो म्हणजे घरातला वापर असेल किंवा त्यांचं परिस्थिती असेल मी बघितलेली आहे. अगदी गरम भाकरीवर चटणी टाकून तेल टाकून आईने दिली आणि ती खाऊन शाळेत येताना आणि रात्रीच्या 7 वाजेपर्यंत त्या वहिनींना मी ब्लाऊज शिवताना बघितलेला आहे. मी नेहमी त्यांचा कुठेही जर उल्लेख करावा लागायचा, मला म्हणजे सवय आहे फायनान्शियल बाबतीत बोलायची, आर्थिक बचतीच्या बाबतीत बोलायची, तर पहिलं नाव मी निकम सरांचं घ्यायचो की ज्यावेळेस या माणसाला 300 रुपये पगार भैयासाहेब द्यायचे आणि विनानुदानित असताना त्यावेळेस त्याची 200 रुपयाची RD होती. म्हणजे एक आदर्श घेण्यासारखं आहे. आणि निवृत्तीपर्यंत त्यांच्या नशिबात लोन हा प्रकार नव्हता. मी छाती ठोकून सांगू शकतो की त्यांनी घर बांधलं तेव्हाही कर्ज घेतलेलं नाही आणि कोणाकडनं पैसेही मागितलेले नाहीये. कदाचित आमच्या 30 लोकांचा स्टाफ आहे. 1-2 लोकांकडे त्यांचे बाकी असतील पण त्यांच्याकडे कोणाचे बाकी नसतील याची खात्री मला आहे. म्हणजे आर्थिक नियोजन एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे की घरात एकत्र कुटुंब निवृत्तीपर्यंत चालू आहे. याच्यापेक्षा आदर्श अजून काय असला पाहिजे.
ते निवृत्त होत आहेत, पण दोघं भाऊ एकत्र आहेत. आणि त्याचं सर्वात मोठं श्रेय आहे त्यांच्या आईला. आजही कारभार त्यांच्याकडे आहे. स्वतःचं घर दोंडाईच्याला बांधल्यानंतर पहिलं ध्येय त्यांचं होतं की माझ्या भावाचं घर मी वैंदाण्याला बांधून देईन, आणि तेही त्यांनी निवृत्ती आधी पूर्ण केलं. आणि म्हणून अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतं की असा भाऊ सर्वांना मिळावा. सर्वात महत्वाचा गुण मी जर त्यांच्याकडनं एक शिकलो असेल तर अप्रिसिएशन, एखाद्याची स्तुती करणं. जिथे उभे राहून जातील त्या समोरच्या माणसाचं कौतुक चालू होऊन जातं. हे ना सर, यांचं असं बरं का, यांच्या गावाकडे असं आहे, यांच्या गावाकडे तसं आहे, आणि यांचा स्वभाव असा आहे. कधी कधी असं वाटायचं ना की खरंच हे एवढे चांगले लोक जर म्हणजे निकम सरांसोबतच फिरत राहिलं आणि तो माणूस प्रत्येकाचंच कौतुक करेल, तर मला वाटतं जग एवढं चांगलं आहे असं मला कधी जाणवलंच नाही. पण त्या माणसासोबत राहिल्यानंतर जाणवलं की अरे यार, जग एवढं चांगलं आहे. प्रत्येकाची स्तुती त्यांच्या तोंडात असायची, आणि म्हणून तो माणूस प्रत्येकाला गोड वाटतो. एखादा विद्यार्थी जरी असला ना, त्याच्या डोक्यावरून हात फिरवून बाळा असं नाही करायचं रे, मी त्यांच्या समोर 2 कानात देऊन द्यायचं त्याला, हे असं नाही सुधारणार, हे असं सुधरेल. पण त्यांनी त्यांना न मारता त्यांना प्रेमाने सुधरवण्याचा प्रयत्न केला. आपल्या कामाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला वाटतं पोषण आहारासाठी सरांनी आमच्या ड्युट्या लावल्या, प्रत्येक दिवशी 3 शिक्षक. पण सरांनी मला नाही वाटत की फिजिकल टीचर आहे तुम्हाला रोज जावं लागेल हेच त्यांना सांगितलं असेल. आणि न चुकता ते ग्राउंडवर 1:30च्या सुटीतही आणि 3च्या सुटीतही अगदी आमचा चहा येऊन जायचा, गार होऊन जायचा, पण ते पूर्ण पोरं मध्ये घातल्याशिवाय चहा घ्यायला पण यायचे नाही. म्हणजे अशा काही आठवणी ते आज या ठिकाणी सोडून जात आहेत. त्याच्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा होतो आहे. नाहीतर आम्ही काही लोकांच्या कार्यक्रम घेऊ नका इथून सुद्धा सरांना सांगितलेलं आहे की त्याच्याविषयी बोलणार आमच्याकडे काहीच नाही, त्यांचा कार्यक्रम का म्हणून घ्यायचा. तर या ठिकाणी आम्हाला आवरावं लागलं. 7 लोकांची नावं आली, पण आमच्या 30 लोकांची इच्छा आम्ही मोडून एक 7 लोकांना निवडलेलं आहे. म्हणजे आहे बोलण्यासारखं, आणि म्हणून ते बोललं जातंय. महत्वाचं अजून एक सांगेल की कधी कधी असं होतं की एखाद्या व्यक्तीचा आपल्याला निरोप मिळतो की अरे तो त्याला हार्ट अटॅक आला आणि गेला, तर आपण सहज विचारतो ना, अरे कस काय गेला तो. काल आम्ही बाजार करताना आमचे एक मित्र भेटले जे त्यांनाही ओळखतात, आणि त्यांनी विचारलं काय कसला बाजार चालू आहे. म्हटलं काही नाही, आमचे निकम सर रिटायर झाले, त्यांचा कार्यक्रम आहे. आणि कस काय रिटायर झाले, म्हणजे अपेक्षितच नाही की ते रिटायर होतील, एवढे टवटवीत दिसतात आजही. रिटायरमेंटची गरज खरं आम्हाला आहे, पण वयोमानानुसार त्यांना जावं लागतं. निकम सरांसोबतच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल आपण प्रकाशझोत टाकला. निकम सरांच्या बाबतीमध्ये जर आपण म्हटलं, प्रत्येक वक्त्याच्या भावना या अतिशय प्रेमळ आहेत. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसतं, सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसतं. निरोप दिला म्हणजे नातं काही तुटत नसतं, निरोप दिला म्हणजे नातं काही तुटत नसतं. धागे असतात जुळलेले हृदयाचे हृदयाशी, धागे असतात जुळलेले हृदयाचे हृदयाशी. आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसतं, प्रेम काही आटत नसतं. आणि हेच आपल्या आजच्या या वक्त्यांवरून आपल्या लक्षात येतं की आपल्याला सांगावं लागतंय. बोलणारे लोक भरपूर आहेत, म्हणजेच निकम सरांनी आपल्या सहकाऱ्यांवर किती जीवापाड प्रेम केलेले, आपल्या विद्यार्थ्यांवर किती जीवापाड प्रेम केलेलं याची प्रचिती आपल्याला येतं. फक्त 1 मिनिट घेईन मी जास्त. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, निकम सरांची अशी इच्छा होती की माझा कार्यक्रम हा माझ्या विद्यार्थ्यांसमोरच झाला पाहिजे. बापूसाहेब, माझा सेवापूर्तीचा सोहळा हा माझ्या विद्यार्थ्यांसमोरच झाला पाहिजे, आणि माझ्या कार्यक्रमाला माझे सर्व प्रेमळ विद्यार्थी हजर असले पाहिजे. आणि म्हणून यासाठीच आपण हा आजचा दिवस निवडलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा उपस्थित राहण्याची संधी मिळेल. यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक श्री अनिल पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.